सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. तेथ वर्ण वपू निर्दोष निर्वत असे. स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव. तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे. पदपद्धती खेळणे प्रमेय रत्नाची. पदबंध नागर तेची रंगातिले अंबर. जेत साहित्यवाने सपुर उदाराचे. देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका. त्याची ऋणजुरती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी. दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. जेथ व्यासादिकांची मती तेथे मेखळा मिरवती. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती. मनवनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कुतोची फरशू नीती भेदू अंकुशू. वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू. तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा. मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू उभय हस्तू. देखा विवेकवंतू सुविमळू. तोची शुंडा दंडू सरळू. जेथ परमानंदाचा केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशनू. जो समता शुभ्र वर्णू. देव उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू. मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी. बोध मदामृत मुनी अली सेविती. प्रमेय प्रवाळ सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ. सरीसपणे एकवटतीभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे. तिये कुसुमे मुकुट सुगंधे शोभती भाळी. अकार चरण युगुल उकार उदर विशाल. मकार महामंडल मस्तकावरे. हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. आता अभिनव वाग्विलासिनी. जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. मनवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीची फाटा फुटे. मग वास पाहिजे तेत प्रकटे महानिधी. का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्र वगाहनी. ना तरी अमृत सरसास्वादनी रस भरती सकळ. तैसा फुडती फुडती तोची मिया अभिवंदिली श्री गुरुची.
जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. आता अवधरा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ना तरी सर्व सुखाची आदी, जे प्रमेय महानिधी, नाना नवरस शुद्धाब्दी परिपूर्ण हे. की परमधाम प्रकट, सर्व विद्याचे मूळपीठ, शास्त्र जाता वसोट अशेषांचे. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती, आविष्करोनी महामती व्यासाची. मनोनी हा काव्याराओ, ग्रंथ गुरुवतीचा ठाओ, येथो निरसा झाला वाओ रसाळपणाचा. देवेची ऐका आणिक एक, येथो निशब्द स्त्री छच्चा स्त्रीक, आणि महाबोधी कोळीक दुनावली. येथ चातुर्य शाहने झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसले भले. येथ कळा विदपन कळा, पुण्याशी प्रतापू आगळा, मनोनी जन्मी जयाचे अवळीला दोष हरले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतीचे आगळीक, गुण सगुणपणाचे बीक बहुवस येथ. भानुचे नीतेचे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुर वाढले अर्थ जात. ना तरी नगरा तरी वसिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ. की प्रथम वय साकाळी, लावण्याची नहाळी, प्रकटे तैसे आगळी अंगनांगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, वेथवन शोभीची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जिया परी. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारली बरवेपण निवाडू दावी, तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणूनी आश्रयले इतिहासी. नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी, सानीव धरुनी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारताली. म्हणूनी महाभारती नाही, ते नोहे लोकेती, येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोशिष्ट जगत्रय. ऐसी जगी सुरस कथा, ते जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जनमे जया. ते अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरुपम, परम मंगल धाम अवधारिजो. आता भारत कमळ परागू,
गीताख्या प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी